मराठी अभिनेता राकेश बापट हा बिग बॉस मराठी सीझन 6 संपून आता बाहेर आला आहे। राकेश या सीझनचा रनर अप ठरला। दरम्यान तो बिग बॉस मध्ये असताना बाहेर त्याचं लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत ठरलंय अशी अफवा पसरली होती। हे नेमका काय घडलं होतं याबाबत स्वतः राकेश आणि त्याच्या बहिणीने आता खुलासा केला आहे। एका मुलाखतीत राकेश बापटची बहीण शीतल बापट म्हणाल्या, राकेश हा बिग बॉस मध्ये असताना एक रील प्रचंड व्हायरल झाली होती। राकेश आणि तेजश्री प्रधान मे मध्ये लग्न करणार आहेत असं आलं होतं। तेव्हा माझ्या मैत्रिणी मला ती रील पाठवून म्हणाल्या, आता ही कुठली सून, तर काही संबंधच नव्हता। लोक अगदी तारखा वगैरे जाहीर करून मोकळे झाले होते। माझ्या आईला नातेवाईक म्हणतात ही बातमी खरी असेल तर आवडेलच आम्हाला। तर या अफवेवर राकेश बापट म्हणाला, मी बिग बॉस मध्ये असताना बाहेर इतकं काही घडलंय हे मला माहीतच नव्हतं। राकेश बापट सध्या मराठीतला हँडसम हंक म्हणून लोकप्रिय आहेच, मात्र सध्या त्याचा लग्नाचा काहीही प्लॅन नाहीये असंही त्याने स्पष्ट केलं आहे। राकेश बापटचं पहिलं लग्न 2011 साली अभिनेत्री रिद्धी डोगरा सोबत झालं होतं। एका मालिकेच्या सेटवर भेट होऊन ते प्रेमात पडले होते, मात्र काही कारणाने लग्नानंतर 8 वर्षांनी त्यांचा संसार मोडला। 2019 साली त्यांनी घटस्फोट घेतला।